ध्यान उभे विटेवरी सुंदर ध्यान उभे विटेवरी करकटावरी सोममणि विराजित तुलसी हार गळा कासे पितांबर तुलसी हार गळा कासे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे सर्व
हॅलो कृष्णा हरी जय जय राम कृष्णा हरे
हरि जय हरि
विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना कृपादान केले संती कल्पांतीही सरेना म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्दमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्ग करो प्रथम नमन पाण्डुरङ्ग करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वर
परासी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांचिया, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागे सेवक झालो, सेवे लागे सेवक झालो, सेवे लागे सेवक झालो. आत्मच्या लागलो निज चरणात, 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 आत्मच्या लागलो. ओ सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणात. आहो स्वामी तुकया देवा, यावरी नजरा भावने, सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणात. आहो स्वामी तुकया देवा, यावरी नजरा भावने. मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबाराय, अखिल विश्वाचे परमार्थ प्राण असलेले जगद्गुरु श्री तुकोबाराय, आदी करून सर्व संतांच्या चरणी नतमस्तक होऊन तसेच आपल्या सर्वांच्या हृदयात अखंड वास करणाऱ्या प्रभू परमात्म्याला वंदन करते आणि सेवेला सुरुवात करते. आजचा अभंग देहू निवासी वैराग्य मूर्ती असणारे श्री तुकोबाराय यांचा असून प्रस्तुत अभंगामध्ये श्री तुकोबाराय संतांचा महिमा, संतांच्या दासाचं एक काय बोलतात बढाई पण या प्रस्तुत अभंगात सांगतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आज हा धर्म मंडप ज्या कारणाने समृद्ध झालेला आहे ते कारण तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे, म्हणूनच तुम्ही इथपर्यंत येऊन पोहोचलात. आपलं दैनंदिन जीवनातील काम मागे सारून धर्म कार्यासाठी काहीतरी पुण्य पदरात पाडून घेण्यासाठी इथे सगळे मोठ्या संख्येने जमले आहोत. परंतु वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे का वक्त्याने त्या उत्सवाचा परिचय करून द्यायचा असतो. यंदाचं हे 27वे वर्ष, बरोबर ना? 26 वर्ष होऊन गेले, म्हणजे रौप्य महोत्सव होऊन गेला या सप्त्याला, आणि हा सप्ताह अजूनही अविरत टिकून आहे. कोरोनाचा काळ गेल्यानंतर सुद्धा सप्ताह टिकून आहे. बरेच सप्ते कोरोनाच्या काळामध्ये बंद पडले, परंतु हा सप्ताह प्रत्येकाने आपल्या या गावातील ग्रामस्थांनी टाळ्या वाजवा, कारण की 27 वर्ष हा सप्ताह अविरतपणे टिकून आहे. यंदाचं 28वं वर्ष, 29वं वर्ष, 28 वर्ष होऊन गेले. बर, पत्रिकेमध्ये 27 छापलं होतं. विठ्ठल 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 विठ्ठल. 29वं वर्ष आहे. 29 वर्ष झाले हा धर्म मंडप टिकून आहे. गायक वादक दरवर्षी बदलत असतात, कीर्तनकार दरवर्षी बदलत असतात, मंदिरही काही काळानंतर बदलतो, पण देव तोच असतो, बरोबर की नाही? मंदिराचं नूतनीकरण होतं, गायक वादक बदलतात, ग्रामस्थही बदलतात, काही तेच असतात, काही परगावीन या गावी निवासाला येतात, परंतु देव तोच असतो आणि देवाचा सप्ताह तोच हा आहे. 29 वर्ष झाले चालू आहे आणि या सप्ताहातील द्वितीय दिवसाची ही सेवा माझ्याकडे आमचे परमस्नेही संतोष मामा यांनी इथपर्यंत पोहोचवली. या बालिकेला या काय बोलतात संघामध्ये बसवल्याबद्दल त्यांचे आभार, सर्व ग्रामस्थांचेही आभार. विठ्ठल विठ्ठल इथं कीर्तनकार उभा राहिला म्हणजे फक्त त्याने बोलणं असं नसतं. एकट्याचा नोहे खेळ म्हणूनही मेळ जमविला, हे मी फक्त बोलली म्हणजे 2 तास कीर्तन नसतं. कीर्तन म्हटलं का गायक लागतात, वादक लागतात, साऊंड सिस्टीम लागते, हल्ली व्हिडिओ कॅमेराही लागतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. माझ्या सोबत आलेले महाराष्ट्राला ज्यांनी आपल्या आवाजाने वेड लावलं, ज्यांची तारीख घेण्यासाठी महाराष्ट्रातील जे लोक आहेत, त्यांचे जे चाहते आहेत ते 6 महिने त्यांच्या मागे लागतात. आणि आमचं उज्ज्वल भविष्य असावं का ते आम्हाला पुढं घ्यायला
आमचा हात धरून आम्हाला बोलतात की तुम्ही शिका, आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत. बरेच जण पाय खेचायला असतात, पण हे आमचे पाय धरून उभे आहेत. विठ्ठल विठ्ठल असे आमचे प्रिय बंधुराज गोरख महाराज गतीर. त्यासोबतच आमच्या ताई इथे उभे आहेत. ताईंचं नाव ऐकून होतं, आज प्रत्यक्ष भेट झाली. ज्यांच्या आवाजाने कर्जत तालुका पूर्ण भारावून गेलेला आहे अशा आमच्या सौभाग्यवती प्रणिताताई इथे उपस्थित आहेत. त्यासोबत सगळे गायक, 2 वादक, एक एकाहुनी बळी रे असे गायक. त्यासोबतच पेटीला आमचे काका आहेत. सगळ्यांचे आभार मानते आणि सेवेला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल. आपण इथे जमलो आहोत कशासाठी? तुम्ही इथे कशासाठी आला आहात? बोला. जेवून आला आहात का? आलेत ना? हे कसं सांगितलं तसं प्रश्न विचारला उत्तर सांगायचं. विठ्ठल विठ्ठल कशासाठी आला आहात? हा, कीर्तन ऐकायला आलात का कीर्तन बघायला आलात? ऐकायला. हा, हल्ली कीर्तन बघितली जातात, बरोबर ना? कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नसून ते मनोमंथनाचं साधन आहे. हे जेव्हा ध्यानात येईल तेव्हा सगळे बोलतील काय, आम्ही कीर्तनाला आलो आहोत. आणि तेव्हा ते बोलतील तसं ते वागतील. विठ्ठल विठ्ठल. आपण इथे कशासाठी जमलो आहोत? कीर्तनासाठी. कीर्तन म्हणजे एकट्याचं असतं का? मी इथं आले, इथं बसले आणि काहीतरी बोलायला लागले, याला कीर्तन म्हणतात का? नाही. तर कीर्तन म्हणजे काय? देवाचं गुणगान गायचं, साधू संतांचं गुणगान गायचं. त्या साधू संतांनी, त्या देवाने आपल्या भक्तासाठी काय केलं याचं वर्णन करायचं म्हणजे कीर्तन. आणि तिथे आपण आलो आहोत. आपण कीर्तनाच्या संघात आलो आहोत, बरोबर की नाही? सध्या हा धर्ममंडप हा एक संघ आहे, कारण की या मंडपात एक कीर्तन चालू आहे आणि ते कीर्तन ऐकायला तुम्ही सगळे गोळा झाले आहात. म्हणजे तुम्ही कीर्तनाच्या संघात आला आहात. मानवी जीवन हा संघातूनच निर्माण झालेला आहे. मनुष्य जन्म, माणसाचा जन्म हा एका संघातून निर्माण झालेला आहे. आणि मनुष्य हा प्राणी आहे जो संघाशिवाय राहू शकत नाही. म्हणजे कोणाच्या तरी सोबतीनेच माणूस राहतो, बरोबर की नाही? एकटा माणूस जगेल का या आयुष्यामध्ये? बोला. तो तरुणपणी एकटा छान जगेल, पण ज्यावेळेस तो अंथरुणात पडेल त्यावेळेस त्याला कोणाची तरी गरज भासेल ना, म्हणजे त्याला कोणाचा तरी संघ भासेल ना. मग मनुष्य कोणाकोणाचा संघ करतो बरं? मनुष्य हा मनुष्याचा संघ करतो. लक्षात ठेवा. हा, मनुष्य कोणाचा संघ करतो? एखाद्या मनुष्याचा संघ करतो. त्याने एखाद्या मनुष्याचा संघ केला नाही तर तो एखाद्या देवाचा संघ करतो. त्याने एखाद्या देवाचा संघ केला नाही तर तो एखाद्या संताचा संघ करतो. विठ्ठल विठ्ठल. मनुष्य मनुष्याचा संघ करतो. म्हणजे काय? मनुष्य, माणूस हा एखाद्या माणसासोबत आपलं जीवन जगतो. जसा नवरा बायको सोबत जीवन जगतो, बायको नवऱ्यासोबत जीवन जगते, भाऊ बहिणी सोबत जीवन जगतो. म्हणजे काय? सोबतीने जीवन जगतात. हे सोबतीने जीवन का बरं जगतात? एकटे पण जगू शकले असते ना, पण सोबत कशासाठी? जीवनाचा आनंद घेण्यासाठी, बरोबर की नाही? कोणाला तरी जाऊन विचारा, काय जीवनाचा आनंद काय? ज्या घरामध्ये संपूर्ण परिवार एकत्र राहतो तो माणूस बोलतो हा परिवार म्हणजे माझा आनंद आहे. एखादा वारकरी बोलेल वारी म्हणजे माझा आनंद आहे. एखादा मृदुंग वादक म्हणेल पखवाज हा माझा आनंद आहे, बरोबर की नाही? एखादा गायक बोलेल अभंग ओव्या गाणं हा माझा आनंद आहे, बरोबर की नाही? इंजिनियर बोलेल प्लॅन काढणं हा माझा आनंद आहे. प्रत्येकाच्या आनंदाच्या व्याख्या निराळ्या आहेत, परंतु संघ एकच आहे. कुठला? मनुष्याचा संघ. मनुष्य समजा त्याला एखाद्या माणसामधला देव दिसला नाही किंवा एखाद्या माणसाला सोबत म्हणून घ्यावं वाटलं नाही, मग तो देवाकडे बघतो. कोणाकडे? देवाकडे. मग तो देवाशी आपली सलगी करतो. संत जनाबाई माहित आहेत का तुम्हाला? हा, ओव्या गायच्या त्या सगळ्यांना माहित आहे ना.
त्यांनी कोणाचा संग केला? देवाचा. कशासाठी? सगळं माझं आयुष्य कोण सांभाळेल? देव. या एका विश्वासावर त्यांनी संग केला. कोणाचा? देवाचा. पुढे कुठला संघ राहिला? तिसरा, संतांचा संघ. ज्याने देवाचाही संघ केला नाही, ज्याने मनुष्याचाही संघ केला नाही, तो संघ करतो कोणाचा? संतांचा. देवाचा संघ केला तर आनंद थोडा कमी मिळेल असं वाटतं, कारण की संतांकडे गेलं तर संत सगळं देतात, देव देताना थोडी कुचराई करतात. कारण की देवाचं बळ हे संतांपेक्षा कमी आहे. देवाचं बळ संतांपेक्षा कमी आहे. संत सांगतील तसं देव ऐकतो. काय? संत सांगतील तसं देव ऐकतो. म्हणून देवाचं बळ कमी आहे. आणि काही जण कोणाचा संघ करतात? या संतांचा संघ करतात. मग सगळे म्हणतील या संतांचा संघ करतात खरं, पण मग हे संत आहेत कोण? प्रश्न पडेल. मनुष्य कोण आहे आपल्याला माहित आहे, देव कोण आहे हे पण माहित आहे. संत कोण आहेत? या जगामध्ये खरे संत ओळखायला गेलं तर फार कमी आहेत. हल्ली आपल्याकडे भगवे कपडे घालून कोणीतरी एक माणूस येतो, काहीतरी 2-4 शब्द बोलतो, त्याला आपण भुलतो आणि त्याला दीक्षा देतो. तो सांगेल तसं वागतो. कितीतरी आपण सध्या न्यूजवर बघत असाल, टीव्ही मध्ये सिरियल सोडून अजून काही बघत असाल तर माहित होईल. विठ्ठल विठ्ठल. पुण्यामध्ये एक बाबा आला होता, त्याने भगवे कपडे घातले. त्या दाम्पत्याला सांगितलं तुमच्याकडे असेल नसेल तेवढी संपत्ती माझ्या नावावर करा, तुम्हाला सुख मिळेल. मला सांगा, असं सुख मिळत असतं तर प्रत्येकाने घेतलं असतं. मग हे खरे संत ओळखायचे कसे? म्हणजे हे संत म्हणजे नक्की आहेत कोण? संत हा असा एक सत्पुरुष आहे ज्याच्या वाणीमध्ये फक्त देवाचं नाव आहे. काय? ज्याच्या वाणीमध्ये फक्त देवाचं नाव आहे, ज्याचे हात फक्त देवाचं भजन करतात, ज्यांचे पाय फक्त देवाची तीर्थयात्रा करतात, ज्यांचे विचार हे फक्त जगाच्या कल्याणासाठी आहेत. काय? ज्यांचे विचार हे फक्त जगाच्या कल्याणासाठी आहेत आणि त्यांचा देह सुद्धा या जगाच्या कल्याणाकरिताच जन्माला आलेला आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविते परोपकार, ओ देह कष्टविते परोपकार. जगाच्या कल्याणासाठी विभूती, जगाच्या कल्याणासाठी विभूती, देह कष्टविते संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. जे देह कष्ट करतात कोणासाठी? जगाच्या कल्याणाकरिता, त्यांना काय म्हणा? संत म्हणा. ही व्याख्या नसल पटेल तर तुमच्या आमच्या भाषेत सांगते. दुसऱ्याचं दुःख पाहून ज्यांना दुःख होतं त्यांना संत म्हणा, आणि दुसऱ्याचं दुःख पाहून ज्याला आनंद होतो त्यांना माणसं म्हणा. विठ्ठल 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 संत म्हणजे कोण समजलं का आता तरी? संत म्हणजे कोण? जे आपल्या सर्वसामान्य मनुष्याला या भवसागरातून तरुण जाण्याकरता कल्याणाचा मार्ग दाखवतात, त्यांना संत म्हणा. तैसे संत जगी क्रिया करूनी दाविती अंगी. ते संत क्रिया करून दाखवतात. कसली? या भवसागरातून तरुण जाण्याकरिता. मग हे भवसागर तरुण जाण्याकरिता काय करावं लागेल? त्या संतांजवळ जावं लागेल, त्या संतांचा संग करावा लागेल. मग त्या संतांचा संग करायचा. मग ते संत आहेत कोण? ते खूप महान आहेत.
ते देवापेक्षा पण महान आहेत. अनेक देवांच्या यादीमध्ये तुलना केली तर संत सगळ्यात श्रेष्ठ ठरतात. प्रतिज्ञा नाव घेतलं तर भीष्माचार्यांचं नाव अग्रेसर आहे, पण या भीष्माचार्यांपेक्षाही आमचे संत महान आहेत. कारण की भीष्माचार्यांची प्रतिज्ञा ही स्वतःसाठी होती, स्वतःच्या परिवारासाठी होती, परंतु संतांची प्रतिज्ञा ही जगाकरिता आहे. म्हणून आमचे संत महान आहेत. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिने लोक. ते त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी. आम्ही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी. त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी. त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी. प्रतिज्ञेमध्ये आमचे संत महान आहेत. प्रयत्न म्हटले तर भगीरथाकडे पाहिलं जातं. ज्या भगीरथाने या पृथ्वीवर गंगा आणली, प्रयत्नामध्ये त्यांचं नाव अग्रेसर आहे. परंतु या भगीरथापेक्षा महान आहेत कोण? आमचे संत. कारण की भगीरथाने पृथ्वीवर गंगाच आणली, परंतु आमच्या संतांनी ज्ञानगंगा घरोघरी पोचवली. गाथा ज्ञानेश्वरी प्रत्येकाच्या घरात आहे, म्हणजे ज्ञानगंगा आमच्या संतांनी काय केली? घरोघरी पोचवली. म्हणून आमचे संत काय आहेत? महान आहेत. आमचे संत कुबेरापेक्षाही महान आहेत. कुबेराचं धन खूप मोठं आहे, परंतु अविनाशी आहे, कधीतरी संपणार आहे. परंतु आमचं संतांचं धन हे महाधन आहे, कधीही न संपणार आहे. म्हणून बोलतात ना, संत उदार उदार. संत उदार उदार, संत उदार उदार उदार, उदार 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 उदार. भरले आनंद भांडार, भरले भरले आनंद भांडार भांडार. उदार उदार संत उदार उदार. संत उदार उदार भरले अनंत भांडार. या संतांचं भांडार अनंत पटीने भरलेलं आहे. त्यानंतर आमचे संत हे जे सूर्य आणि चंद्र आहेत, सूर्यापेक्षा तेजस्वी आहेत, चंद्रापेक्षाही शीतल आहेत. तुका म्हणे असतं उदयो त्यांच्या तेजा नसतं. सूर्याचं तेज हे संध्याकाळ झाली की मावळतं, परंतु आमच्या संतांचं तेज हे कधीही मावळत नाही. चंद्र शीतल आहे, परंतु त्याची जी परिपूर्णता आहे ती काही काळापुरती मर्यादित असते. बरोबर की नाही? चंद्र हा पौर्णिमेला पूर्ण दिसतो, अमावस्येला दिसतो का इकडं? बोला, शिरसे गावात दिसतो का? हा, चंद्र पूर्ण असतो ना अमावस्येला? नाही ना. तो कधी पूर्ण असतो? पौर्णिमेला. चंद्र परिपूर्ण कधी असतो? काही विशिष्ट काळामध्ये परिपूर्ण असतो, आणि तो परिपूर्ण असून शीतल असून त्यावर डाग आहे. परंतु आमचे संत हे डाग रहित आहेत. संत हे आमचे गंगेपेक्षाही पवित्र आहेत. ज्यावेळेस माऊली आणि नामदेवराय पदयात्रेला गेले होते, तीर्थयात्रेला गेले होते,
त्यावेळेस ती गंगा मैयाकाठी ज्यावेळेस ज्ञानोबा गेले आणि नामदेवराय गेले, त्यावेळेस ज्ञानोबा त्या गंगेमध्ये पाय धुवायला गेले नाही. ती गंगा ज्ञानोबारायांच्या पायाला मिठी मारण्याकरता आली होती. मिठी घालती गंगा माई, ज्ञानोबाच्या चरणी मिठी घाली गंगामाई. गंगामाई मिठी घालायला आली. त्यावेळेस नामदेवराय म्हणतात काय, नामदेव म्हणे सोडाबाई, ज्ञानदेव सर्व आठाई. त्याच अभंगाचं शेवटचं चरण आहे. ज्ञानदेवराय काय म्हणतात, ज्ञानदेव सगळीकडे आहेत, पण हे कधी कळालं, ज्यावेळेस त्या नामदेवरायांना संतांचा संग झाला, ज्ञानोबारायांचा संग झाला, त्यावेळेस नामदेवरायांना कळलं काय, ज्ञानदेव सर्व ठाई आहेत. मग ज्ञानदेव सगळ्यांच्या हृदयामध्ये आहेत हे नामदेवरायांना कधी कळालं, जेव्हा नामदेवरायांनी ज्ञानदेवांचा संग केला. म्हणजे संतांचा संग केल्यानंतर मनुष्याला ज्ञान मिळतं. विठ्ठल विठ्ठल. पण या नामदेवरायांना या ज्ञानोबांचा संग काही सहज मिळाला होता का? किती अट्टहास केला होता, किती रडले होते. औंढा नागनाथला गेले, गुरुपदेश झाला, देवाच्या जवळच राहत होते ना, परंतु उपदेश करण्याकरता, जगाचा उद्धार करण्याकरता, त्यासाठी स्वतःचा उद्धार व्हावा म्हणून देवाने कुठं पाठवलं, औंढा नागनाथ येते, तिथं गुरुचा साक्षात्कार झाला. मग ते पुन्हा पंढरपुरात आले आणि यानंतरचा काळ आहे का ते तीर्थयात्रेला गेले. पहिले संतांचा संग होण्याच्या अगोदर त्यांना गुरुचा संग झाला आणि त्या गुरुनी मार्ग दाखवला. कोणाचा? संतांचा. संत हे असं साधन आहे जे आपल्याला देवाचं रूप दाखवून देतात, देवाचा साक्षात्कार घडून देतात. परंतु हे संत आपल्याला कुठे भेटतात बरं? संत काय, संतांची भेट काय सोपी वाटली का तुम्हाला? बहु अवघड आहे संत भेटी, तरी जग जेठी करुणा केली. अवघड आहे. जगात जेवढ्या काही गोष्टी अवघड आहेत त्या सगळ्या सोप्या करून देता येतील प्रयत्न केले तर. परंतु संतांची भेट अशी आहे जी काही केले तरी लवकर भेट होणं शक्य नाही. चंद्रामृत सुख चंद्रामृत सुख सेवेला, चंद्रामृत सुख सेवेला, सदा रवी दरवेला, पाया येळा सागर दरवेला, वरत्या साधूसी भेट न होईला, गायची ऐशियाने भेटती ते साधू, ऐशियाने भेटती ते साधू. चंद्रामृत सुख सेवेल, सदा रवी दरवेल, पाया येळा सागर तरवेला, वरच्या साधूची भेटी न होईल का. मृत सुख सेवेल, सदा रवी दरवेल, पाया येळा सागर तरवेला, वरच्या साधूची भेटी न होईल का. चंद्रामृत सुख सेवे. चंद्रामृत आपल्याला त्याची अमृताची ती चव घेता येईल, सागर समुद्र तरून जाता येईल, परंतु साधूची भेट होणार नाही. हे साधूंची भेट कशी होईल? ऐसियाने भेटती ते साधू. हे नाथ महाराजांचं आहे चंद्रामृत. आणि नाथ महाराजांच्या प्रश्नाला उत्तर दिलंय तुकोबरायांनी, ऐसियाने भेटती ते साधू. पण या साधूची भेट होण्याकरिता कुठलं पुण्य लागल? कोण पुण्य कोणा गाठी होय ऐसियासी भेटी. यांची भेट झाली म्हणजे पुण्य फळाला येईल. मग यांची भेट कशी होईल? निष्कामता निज दृष्टी, अनंत पुण्य कोट्यानुकोटी, रोकड्या लाभा ते पाठोवाटी, जे होय भेटी हरिप्रियाची. हरिप्रियाची भेट होईल कधी? ज्यांची दृष्टी निष्काम असेल, ज्यांच्या जवळ काम नसेल, ज्यांचं पुण्य अनंत असेल, ज्यांच्या चरणी किंवा त्यांच्या जीवनामध्ये लाभ नसेल,
त्या हरिप्रियाची भेट होईल. कधी? ज्यावेळेस आपल्याकडे पुण्य असेल तेव्हा. मग या हरिप्रियांची भेट, या सगळ्या संतांची भेट कधी होईल? ज्यावेळेस आपण त्यांच्या सानिध्यात जाऊ, गुरुच्या सानिध्यात जाऊ, मग या संतांची भेट होईल. आणि या संतांची भेट झाल्यानंतर आपण काय करू? त्या संतांची सेवा करायला लागू. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे संत सेवा, 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 तुका म्हणे संत सेवा. आहे ते देवा, आहे ते देवा उत्तम मनविता त्यांचे दास, मनविता त्यांचे दास. ऐके देवा, तुका म्हणे संत सेवा, हेची देवा हेची देवा उत्तम, मनविता त्यांचे दास, मनविता त्यांचे दास, तुका म्हणे संत सेवा, हेची देवा उत्तम. काय म्हणतात तुकोबर आहे? तुम्ही म्हणाल सगळे कीर्तनकार अभंगाचं पहिलं चरण म्हणतात, तुम्ही डायरेक्ट शेवटच्या चरणाकडे कसे काय आले? काय आहे? मोठ्या घराला भरपूर दरवाजे असतात, कुठल्याही दरवाजातून प्रवेश केला तरी आपण घरातच जातो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काय म्हणतात तुकोबर आहे? तुका म्हणे संत सेवा, संतांची सेवा केली तर काय होतात? हेची देवा उत्तम. तीच सेवा उत्तम आहे. कोणाची? संतांची. संतांची सेवा केली तर ती देवाला पावते. तुका म्हणे संत सेवा, हेची देवा उत्तम. ती सेवा उत्तम होते. कधी? संतांची सेवा केल्यानंतर. मग ही संतांची सेवा देवाला कशी बरं आवडते? एक धावतं उदाहरण सांगते. एक वारकरी होता, आषाढीला चालला होता. कुठे? आषाढीला कुठे जातात? पंढरपूर. हा, पंढरपूर. आळंदीला ना. पंढरपूर. काही काही ठिकाणचे माणसं आषाढी असून पहिले आळंदीला जातात, मग पंढरपूरला येतात. आषाढीची काळ तो वारकरी निघाला कुठे? पंढरपूरला. कोरोनाचाच काळ असावा, तो एकटाच निघाला होता. आपली छान पताका घेतली, गळ्यामध्ये टाळ, आणि छान देवाचं नामस्मरण करत, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, असं छान भजन करत करत तो वारकरी निघाला होता. सायंकाळची वेळ, आता कुठेतरी मुक्काम ठोकला पाहिजे म्हणून एका पाटलाचं घर दिसलं. शेतामध्ये एका पाटलाचं घर दिसलं, तिथं मुक्काम करायचं म्हणून त्या वारकऱ्याने ते ठरवलं. आणि तो वारकरी त्या पाटलाच्या तिथं गेला. त्याची होती मोठी आंब्याची बाग. कोणाची? पाटलाची. त्या पाटलाचा नियम होता, आंबे निघाले का जो वारकरी आपल्या इथून जाईल त्या वारकऱ्याकडे ते आंबे विठोबासाठी पाठवायचे, कुरिअर करायचे. कोणाच्या मार्फत? वारकऱ्याच्या मार्फत. त्याचा नियम. आणि त्या नियमामध्ये यंदा आला होता हा वारकरी.
तिथे मुक्काम ठोकला, छान पाहुणचार केला त्या पाटलाने त्या वारकऱ्याचा. आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा वारकरी निघाला दुसऱ्या मुक्कामाला जायला. त्यावेळेस तो पाटील काय बोलला, माझा दरवर्षीचा नियम आहे, हे आंबे पंढरपूरला पांडुरंगाच्या चरणी व्हायचा. आता यंदा तुम्ही आले आहे, दरवर्षी मी वेगवेगळ्या वारकऱ्यांकडे देतो, यंदा तुमच्याकडे ही वेळ आलेली आहे. म्हणून त्या वारकऱ्याला त्या पाटलाने किती आंबे दिले? 5 आंबे दिले. किती? 5 आंबे. कोणाकडे? त्या वारकऱ्याकडे. कोणासाठी? देवा करता. देवासाठी. आणि तो वारकरी निघाला. 2 दिवस झाले मध्येच रस्त्यामध्ये, त्याला काही कोणी पोटभर खायला दिलं नाही, व्यवस्थित त्याचा पाहुणचार केला नाही. पाटलाच्या घरी पाहुणचार झाला, खूप मोठा थाटामाटात झाला, त्यामुळे पुढेही त्याला तशीच आस लागली. आणि 2 दिवस काही त्याचा मुक्काम पडला, पण चांगला पाहुणचार झाला नाही. आणि त्या पाहुणचारकाची कमतरता म्हणून त्याला भूक लागली, तर त्यावेळेस त्याने त्या 5 आंब्यांमधले 2 आंबे स्वतः खाऊन घेतले. दिले होते किती आंबे? कोणासाठी दिले होते? पांडुरंगासाठी. यांनी काय केले, त्यातले 2 आंबे खाऊन घेतले. पंढरपुरात पोचला, विठोबाच्या समोर उभा राहिला. आपल्या झोळीतील जे उरलेले किती आंबे होते? 3. ते आंबे काढले आणि त्या विठोबाच्या समोर दाखवले. आणि काय सांगितलं विठोबाला, हे विठोबा, त्या गावचा तो पाटील होता, त्याने काय केले होते? 5 आंबे दिले होते. कोणासाठी? तुझ्यासाठीच. पण मला भूक लागली म्हणून माझ्या झोळीत होते, म्हणून त्यातले 2 आंबे मी खाल्ले आणि हे 3 आंबे तुला परत केले, असं सांगितलं त्या वारकऱ्याने. वारकऱ्याने छान त्या विठोबाचं दर्शन घेतलं आणि तिथून तो वारकरी पुन्हा परतीच्या प्रवासाला निघाला. नियमाचे वारकरी जातानाही चालत जातात, येतानाही चालत येतात. तसंच तो वारकरी पुन्हा परतीला निघाला आणि परत मुक्काम कुठं पडला त्याचा? त्या पाटलाच्याच घरी. कारण पाहुणचार छान आवडला असावा त्या वारकऱ्याला, म्हणून तो पुन्हा त्या पाटलाच्याच घरी गेला आणि त्या पाटलाला सांगायला लागला, काय तुझे आंबे दिले बरं का, तू सांगितले तसे विठोबाला मी आंबे दिले. छान तो वारकरी झोपला. पण झोपेमध्ये त्या पाटलाच्या स्वप्नामध्ये आला नेमका पांडुरंग. पांडुरंग बोलतो, काय रे, आंबे किती दिले होते? तो पाटील बोलतो, 5 दिले होते ना देवा. तो बोलतो, नाही, तू खोटं बोलतो, मला तर 3च आंबे मिळाले. किती? 3. तर तो काय बोलतात, तो पाटील विचार करायला लागला, मी तर आंबे दिले होते 5. विठोबा बोलतो, मला 3च भेटले, कसे काय? नाही विठोबा विचार कर, काहीतरी तू चुकीचा आकडा सांगतो. तू विठोबा बोलतो, नाही 3 पण नाही, मला 2च आंबे मिळाले. खरोखर सांगतो, आता मला किती आंबे मिळाले? 2. 3 पण नाही, मला आता 2च आंबे मिळाले. तो पाटील थोडा विचारात पडला, नक्की हे गडबड काय आहे? गडबड, डाल में कुछ काला है, या पुरी डाली काली है, असं काहीतरी तो विचार करायला लागला. सकाळी उठला आणि त्या वारकऱ्याला झोपेतून उठवायला लागला, काय बोल, तुला आंबे किती दिले होते, तू देवाला किती दिले? मग तो वारकरी सांगायला लागला, पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, तू 5 आंबे दिले होते, मी पांडुरंगाला 3 दिले. वाटेत मला भूक लागली म्हणून मी 2 ते आंबे खाल्ले. खरं सांग, तू किती दिले? खरंच सांगतो पाटला, मी त्याला 3 आंबे दिले, 2 मी खाल्ले. खरं सांगतो. तो पाटील बोलतो, नाही, तू खोटं बोलतो. पांडुरंग बोलतो, मला 2च आंबे दिले. मग तू कसं काय बोलतो 3 आंबे दिले? तो वारकरी बोलायला लागला, मी जर खोटं बोलत असेल तर आत्तापासून मी अन्न पाण्याचा त्याग करतो. जेव्हा विठोबा माझ्या समोर येऊन तुला सांगेल त्याच वेळेस मी अन्न पाणी ग्रहण करील. त्या वारकऱ्याने 2 दिवस निश्चय केला. 2 दिवसानंतर तो पांडुरंग परमात्मा तिथे आला आणि त्या पाटलाला सांगितलं की तू जे 5 आंबे दिले होते, या वारकऱ्याने जे 2 खाल्ले, याच्या पोटात जे 2 गेले तेच मला पोहोचले. जे माझ्या समोर त्यांनी 3 ठेवले होते ते कुठल्या पुजाऱ्यांनी नेले मला माहित नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणजे वारकऱ्याच्या पोटामध्ये जे 2 आंबे गेले तेच विठोबाला प्राप्त झाले. म्हणजे काय, संतांची सेवा जो करतो तीच सेवा विठोबाला मान्य होते. त्यांचे केली पावे सेवा, त्यांची सेवा केली का तीच देवाला पावते. मग या संतांची सेवा केल्यावर काय मिळतं? लाभपदरात मिळतो. कुठला? अभंगाचं 3रं चरण. कृपादान केले संती, कृपादान केले संती, कृपादान केले
कृपादान केले संती कल्पांती सरेना मनविता त्यांचे दास दास मनविता त्यांचे दास. काय म्हणतात तुकोबर आहे, कृपादान केले संती कल्पांतीही सरेना. तुकोबराय सांगतात काय, संतांची सेवा केल्यानंतर, त्या संतांच्या सानिध्यात गेल्यानंतर ती सेवा त्या संतांना छान आवडते आणि त्या सेवेच्या मोबदल्यात ते संत फळ देतात. कसला? कृपेचा. काय आहे, मनुष्य काहीतरी फायदा बघूनच एखादी कृती करत असतो, बरोबर की नाही? फायद्याशिवाय या जगात काहीच नाही. तो फायदा व्हावा म्हणून माणूस कोणावरही विश्वास ठेवतो, बरोबर की नाही? इकडं आहे का फायदा तोटा? हा असेल ना? इकडं सगळेच तोट्यात आहेत. हा तोट्यात आहेत का नोट्यात आहेत? विठ्ठल 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 विठ्ठल. राजकारण असताना इकडं निवडणुका झाल्या का? हा जवळ आल्यात का? हा प्रचार चालू असेल ना फायद्याचा. तोट्याचा कोणी प्रचार करतो का? पैसे देऊन असं सांगतो का, याचं बटन नको दाखवू, दुसऱ्याचं दाब, असं काही सांगतात का? आता कुठल्याचं बटन दाबायचं म्हटलं प्रचार करतील, असं होईल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सांगायचं तात्पर्य काय, एखादा उमेदवार फायद्यासाठी आणि निवडून येण्यासाठीच उभा राहतो ना. उभा राहतो तर राहतो, पैसे पण त्याच्यासाठीच वाटतो ना. कशासाठी? आता थोडे वाटले तर सत्तेत आल्यावर जास्त भेटतील, म्हणजे फायद्याचा विचार करतो ना. घरातील गृहिणीचंच घ्या ना, तिला जर 1000 रुपये दिले, सध्या लाडक्या बहिणीचे 1500 येतात, त्याचा विचार करा. चला हा 1500 येतात ना, 2 हप्ते पडले नाही ना, हा वेटिंगला आहेत ना, KYC करून घ्या म्हणजे भेटतील. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्या 1500चा आपण विल्हेवाट कशी करतो? दर महिन्याला एक ट्रिप करतो, बरोबर ना? हा नाही ना, मग ते 1500 आपण काय करतो? 1000 रुपये खर्च करतो आणि 500 रुपये ठेवतो, बरोबर की नाही? कुठल्या तरी साडीमध्ये घडी करून ठेवतो ना. कशासाठी? भविष्य काळातल्या कुठल्या तरी फायद्यासाठी, बरोबर की नाही? म्हणजे आपलं दैनंदिन जीवनातली जी बुद्धी आहे ती फक्त फायद्याचाच विचार करते, पण तो फायदा आपल्या जीवनासाठी चांगला उद्धाराचा होईल का पतनाचा होईल ही बुद्धी व्यवस्थित सांगते का हो? हा एखाद्या महिलेचा नवरा जर ड्रिंक करत असेल, मद्य पियत असेल, तर ज्यावेळेस तिने साठवलेले पैसे आहेत तिच्याकडे जर त्याने मागितले तर ती कधीतरी काढून देते का नाही रागारागात? मग तो काय त्या माणसाचा फायदा आहे का? तिच्या संसाराचा फायदा आहे का? नाही. परंतु तिने फायद्यासाठी ठेवलेले पैसे ती देते का नाही? मग हा फायदा चांगला आहे का वाईट आहे? हा फायदा आहे का तोटा आहे? हा तोटा आहे. तिला माहित आहे ना, तरी पण ती देते. कशासाठी? मायेपोटी, बरोबर की नाही? मोह माया संसारामध्ये असते, त्यासाठी ती करते ना. तिला कळत असतं हे चुकीचं आहे, तरी देते ती. कशासाठी? समाधानासाठी. पण हे समाधान खरं आहे का हो? हा संसारामध्ये समाधान खरं आहे का? संसारात सुख आहे का हो? मग लग्न का केलं? संसार सुरू का केला? लग्न झालेल्या माणसांना विचारलं तर पहिले 1-2 वर्ष काय बोलतात? संसार म्हणजे छान सुखच. आणि 1-2 वर्षानंतर काय बोलतात? मग त्यांचा तो अभंग सगळ्यांच्याच पाठातला, संसार दुःखमुळ चौकडे इंगळ. जर चौकडे इंगळ आहे तर पोराचं परत लग्न करायला कशाला निघतात? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सगळं फायद्याचं आहे, माणसाच्याच फायद्याचं आहे, पण या फायद्यामध्ये काही शाश्वत नाही. हा फायदा काही खरा नाही. खरा फायदा म्हणजे काय? संत सेवेचा. आणि तो जर आपण खरा फायदा केला तर त्या फायद्याचं फळ म्हणून काय मिळतं? कृपा मिळते. संतांची कृपा आपल्यावर होते. कृपा अनेक प्रकारे संत करतात. मस्तकावर हात ठेवून करतात, आपल्याकडे पाहून कृपा कटाक्ष निहाळिले. कृपा कटाक्ष न्याळीले, कृपा कटाक्ष न्याळीले. कृपा
सुख वाटे आलिंगन 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 सुख वाटे कृपा कटाक्ष न्याहाळले आपुल्या पदी बैसवले. फक्त ते आपल्याकडे पाहतात आणि आपल्याकडे पाहिल्यानंतर आपल्यावर कृपा होते आणि आपल्याला एकदा कृपा झाली म्हणजे काय होतं, त्या साधू संतांचं दर्शन आपल्याला होतं. एकदा नारदांनी विष्णूंना प्रश्न विचारला, काय विष्णू, या सत्संगतीचा फायदा काय असतो, सत्संगतीचा लाभ काय असतो? कोणी प्रश्न विचारला? नारदांनी. कोणाला? विष्णू भगवानांना प्रश्न विचारला, सत्संगाचा फायदा काय मला सांगता का हो? विष्णू बोलतात, मी सांगत नाही, मी तुला दाखवून देतो. कारण की देव हे असे व्यक्ती आहेत का ते सहज काही देत नाही, असं जेऊ घालत नाही, ते असं जेऊ घालतात. त्यांना संत म्हणा. विठ्ठल 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 त्या नारदांना सांगितलं विष्णूने, एक काम कर, मृत्यू लोकामध्ये जा. त्या मृत्यू लोकामध्ये एक गटार आहे, त्या गटारामध्ये नुकताच एक किडा जन्माला आलेला आहे. काय किडा? त्या किड्याला जाऊन विचार सत्संगाचा फायदा काय. कोणाला जाऊन विचार? त्या गटारातील किड्याला. काय सत्संगाचा फायदा काय. नारद आले मृत्यू लोकामध्ये, त्या गटाराजवळ गेले आणि त्या गटारातील किड्याला विचारू लागले, काय सत्संगाचा फायदा काय. त्या गटारातील किड्याने फक्त त्या नारदांकडे पाहिलं आणि मरण पावला. तो किडा काय केलं, फक्त त्याने त्या नारदांकडे पाहिलं आणि तो किडा गतप्राण झाला. ते विष्णू घाबरले, ते नारद घाबरले आणि कुठं गेले, विष्णूंकडे. आणि विष्णूंना काय सांगू लागले, देवा देवा घात झाला. त्या किड्याला प्रश्न विचारला पण तो किडा मेला. आता काय करायचं? विष्णू बोलतात, आता काय करायचं नाही, आता आठवड्याभरामध्ये एक सरडा जन्माला येत आहे मृत्यू लोकामध्ये. त्या सरड्याच्या जवळ जा आणि काय कर, त्या सरड्याला प्रश्न विचार, काय या सत्संगाचा फायदा काय. थोडे घाबरले नारद आणि परत मृत्यू लोकामध्ये गेले आणि मृत्यू लोकात जाऊन त्या सरड्याच्या जवळ उभे राहिले. लांबून त्याला पाहिलं आणि प्रश्न विचारायला लागले, काय हे सरड्या मला सांग सत्संगाचा फायदा काय. त्या सरड्याने त्या नारदांकडे फक्त असं पाहिलं आणि परत तो सरडा पण काय झाला, मरण पावला. परत नारद घाबरले, गेले वरती आणि सांगायला लागले, विष्णू देवा तो सरडा पण मरण पावला, आता करायचं काय. विष्णू बोलतात, थांब थोडं धीर धर, आता महिन्याभरातच एक पोपट जन्माला येणार आहे, त्या पोपटाला जाऊन विचार, काय सत्संगाचा फायदा काय. थोडे घाबरत परत मृत्यू लोकामध्ये कोण गेले, नारद. आणि त्या नारदांनी त्या फांदीवर बसलेल्या त्या पोपटाला प्रश्न विचारला, हे पोपटा सत्संगाचा फायदा काय, सत्संगाचा फायदा काय. त्या पोपटाने फक्त बघितलं, कोणाकडे, मला बोलतोय कोण, मला विचारतोय कोण. आणि बघायला लागला, बघतो तर काय समोर नारद. त्या नारदाला पाहिला आणि परत मरण पावला. आता करायचं काय. परत ते नारद गेले विष्णूंकडे आणि सांगितलं, तो पोपट सुद्धा मरण पावला. आता बोलतात विष्णू, एक काम कर, अजून 6 महिन्यामध्ये एक वासरू जन्माला येणार आहे, त्या वासराला जाऊन विचार, काय सत्संगाचा फायदा काय. त्या सत्संगाचा फायदा नेमकी कसा असतो ते सांग. त्या वासराला जाऊन विचार. ते गेले आणि त्या वासराला विचारायला लागले. पुन्हा त्या वासराने पण त्या नारदांकडे पाहिलं आणि तो वासरू सुद्धा मरण पावला. आता तर नारद घाबरले, कारण नारदांमुळे किती जणांचा जीव गेला होता, 4 जणांचा जीव गेला होता. नारद थरथर कापत कुठे गेले, विष्णू लोकात गेले आणि विष्णूंना सांगायला लागले, विष्णू देवा घात झाला, माझ्यामुळे 4 बळी गेले, आता करायचं काय. माझ्या प्रश्नाचं तर उत्तर काय मला मिळालं नाही, परंतु माझ्यामुळे त्या निष्पाप 4 जीवांचा काय झालेला आहे, मृत्यू झालेला आहे, आता करायचं काय. विष्णू बोलतात, आता शेवटचं ऐकतोस का, माझ्यावर विश्वास ठेवतोस का, माझ्यावर विश्वास ठेव आणि मी सांगतो ते कर. आता पुढच्या 1 वर्षामध्ये एक म्हाताऱ्या राजाला एक खूप वर्षांनी मुलगा होणार होता.
त्या मुलाकडे जा आणि त्या मुलाला प्रश्न विचार, काय सत्संगाचा फायदा काय. आता नारद घाबरले. एक तर तो राजा, त्यात तो म्हातारा, खूप वर्षांनी मुलगा होणार आणि त्या मुलाला जाऊन प्रश्न विचारायचा सोपं आहे का. हा, राजाच्याच राज्यात जायचं ना, त्याला प्रश्न विचारायचा ना. मग जर तो मुलगा मरण पावला तर मग तो नारद बोलतो, माझा विणा पण घेईल, माझ्या चिपळ्या पण घेईल, माझ्या टिपऱ्याच पाडील तो. कोण? राजा. कोणाच्या? नारदाच्या. नारद घाबरला, पण त्या विष्णूवर त्यांनी विश्वास ठेवला आणि गेले कुठं? मृत्यू लोकामध्ये. त्या राजाच्या राज दरबारात गेले. राज दरबारामध्ये त्या राजाने या नारदांचं भव्य स्वागत केलं, छान पाहुणचार केला आणि नजर चुकीने ते नारद गेले कोणापाशी? त्या मुलाच्या पाशी. आणि त्या मुलाला प्रश्न विचारला कुठला? सत्संगाचा फायदा काय. आणि तो लहान लेकरू पाळण्यात असणारा तो बाळ नुकताच जन्मलेला बोलू लागला, हा प्रश्न मी तुला उत्तर देतो या प्रश्नाचं, पण तुला इथं ज्यांनी पाठवलंय त्यांना घेऊन माझ्यापाशी ये. काय? मी तुला उत्तर देतो, पण अगोदर कोणाला घेऊन ये? तुला इथं ज्यांनी पाठवलेलं आहे ना त्यांना घेऊन ये. मग लगेच नारद विष्णू लोकात गेले. विष्णूनं सांगितलं, चला आता माझ्या उत्तराची वेळ झालेली आहे, तुम्ही माझ्या सोबत चला, म्हणजे मला माझ्या प्रश्नाचं काय होईल? उत्तर मिळेल. असं उत्तर मिळेल का त्याच्याने मला काय होईल? मोक्ष प्राप्त होईल, माझ्या शंकेचं निरसन होईल. ते दोघं आले त्या मुलापाशी आणि मग परत त्या मुलाला प्रश्न विचारला नारदाने, बोल आता, तुझी अट मी मान्य केले, आता माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. मग तो मुलगा बोलतो, काय या नारदाला, काय या नारदाचा मला काय झाला? दर्शन झालं. या नारदाचं मला दर्शन झालं. मी किड्यातून कोण झालो? सरडा झालो. सरडाच्या योनीत मला दर्शन झालं. कोणाचं? या नारद या सत्पुरुषाचं. त्या सरड्याच्या योनीतून मी कोण झालो? पोपट झालो. पुन्हा तिथं तुमचं मला दर्शन झालं. त्या पोपटाच्या योनीतून मी वासरू झालो, परत तुमचं मला दर्शन झालं. आणि त्या वासराच्या योनीतून मी आता कुठं आलेलो आहे? मनुष्य जन्मात, मनुष्य योनीमध्ये आलेलो आहे. आणि या मनुष्य योनीमध्ये आलो आणि जन्मल्या क्षणी साक्षात जगाच्या मालकाचं तुमच्यामुळे मला दर्शन झालं. यापेक्षा मोठा सत्संगाचा फायदा काय असू शकतो? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. या सगळ्यातून मला काय सांगायचं आहे? नारद हे एक संत होते. संतांचा संग त्या प्रत्येक जीवाला झाला आणि त्या सत्संगाच्यामुळे त्या प्रत्येक योनीतील जीवावर कृपा झाली आणि ते कृपेची सीमा इतकी वाढली का शेवटच्या मनुष्य योनीमध्ये त्याला काय झाला? भगवंताचा साक्षात्कार झाला. म्हणजे ही किती मोठी कृपा आहे. तुम्ही आम्ही तर अगोदरच मनुष्य योनीत आहोत. अगोदरच्या योन्यात तर माहित नाही, पण मनुष्य पण तरी साधे नारायण नाही तरी ना पशोनी, नाही तरी ना पशोनी. मनुष्य पण तरी साधे नारायण नाही तरी ना पशोनी. मनुष्य पण तरी साधे नारायण नाही तरी ना पशोनी, नाही तरी ना. या मनुष्य योनीमध्ये काय होतं? देवाचं भजन घडतं. ही मनुष्य योनी इतकी श्रेष्ठ आहे की या मनुष्य योगीमध्येच आपण काय करू शकतो? देवाला जाणून घेऊ शकतो. अनेक जे पशु आहेत, प्राणी आहेत, ते देवाला जाणून घेऊ शकतात का हो? नर कुछ करनी करे तो नर का नारायण बन जाए. माणसाने काहीतरी केलं तर काहीतरी घडेल ना. कुठली तरी स्वप्न बघितली तर काहीतरी उज्ज्वल भविष्य घडेल ना. मग तसं जर आपलं उज्ज्वल भविष्य घडावं असं वाटत असेल, आपल्यावर संतांची कृपा व्हावी असं वाटत असेल, तर काय करायची? सेवा करायची. पण कशी? त्यांची दास होऊन सेवा करायची. मनविता त्यांचे दास, मनविता त्यांचे दास, मनविता त्याचे दास, दास मनविता त्याचे दास.
त्यांचे दास पुढे आस उरेना. कृपा मिळते, संतांच्या सेवेमध्ये कृपा मिळते, परंतु त्या संतांच्या सेवेमध्ये जाताना मोठा अभिमान घेऊन गेल्यावरती कृपा मिळत नाही. कशी कृपा मिळते? ज्यावेळेस आपण त्यांचा दास होतो. म्हणून तुकोबराय म्हणतात, तुमचे दासीचा दास करून घ्यावा. काय असतं? हाची मज आशीर्वाद द्या मला. कुठला? तुमचे दासांचा दास करून घ्या. असं का बरं म्हटलं? याला उदाहरण सांगायचं झालं तर गावचा सरपंच असतो, बरोबर? एखादा शाळेचा दाखला काढायचा असेल तर त्या सरपंचाला फोन केल्यावर एका फोनमध्ये दाखला मिळतो का नाही? हा बोला, मिळतो ना? त्याचा फोन नाही लागला तर त्याच्या पत्नीचा फोन करावा, त्या दासीचा फोन लावावा, मग दाखला मिळेल. पंतप्रधानांना जर फोन लावायचा आहे, कोणाकडे नंबर मिळेल? पंतप्रधानांचा मिळेल का? नाही. पंतप्रधानांशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर कोणाशी कॉन्टॅक्ट करावा लागतो? अगोदर आपल्याला कोणाशी संपर्क साधावा लागतो? बोला, काय बोलतात त्याला मराठीत? हा मराठीत हा हा शिपाई. हा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. PA म्हणजे काय? त्याने ठेवलेला त्याचा नोकर, बरोबर की नाही? हा शिपाई. प्रत्येकाच्या भाषा, प्रत्येकाची मायबोली वेगळी आहे, पण सध्या आपली सगळ्यांची मायबोली आहे कुठली? इंग्लिश भाषा. तिने प्रभुत्व गाजवलेलं आहे, म्हणून आपल्याला लवकर लक्षात आलं काय? PA, बरोबर की नाही? तो PA ला जर आपण फोन केला तर मग पंतप्रधानांशी काय होतं? आपला संपर्क होतो आणि मग आपले कार्य सुरळीतपणे चालतात. म्हणजे पंतप्रधानाशी कॉन्टॅक्ट करण्याकरता, त्यांच्याशी संपर्क साधण्याकरता PA ची गरज भासते ना. मग तसं या संतांच्या थ्रू जर देवाची जर आपल्याला सेवा घडून घ्यायची असेल तर मग त्यांच्यातला मधला दुवा कुठला आहे? दासाचा. जर आपण त्यांचा दास झालो तर मग आपल्यावर काय होईल? त्यांची कृपा होईल. उदाहरण दैनंदिन जीवनातलं घ्या. एक नवीन टीव्ही आपल्या घरी आणला आहे. काय? एक नवीन टीव्ही तो बॉक्स मधून काढला आणि तसा शोकेशमध्ये ठेवला आणि त्याचा आपण रिमोट दाबायला लागलो, चालू होईल का? त्याच्यावर चित्र दिसतील का? हा दिसतील? हा फक्त टीव्ही आणायचा ना समोर, बाहेर काढायचा ना, रिमोटची बटणं दाबायची, चालेल का? नाही. मग ती चालू होण्याकरता आपल्याला काय करावं लागेल? आपल्या घरातील जो लाईटचं जे कनेक्शन आहे ते त्या टीव्ही मध्ये अपलोड करावं लागेल, ते कनेक्ट करावं लागेल, ते जोडावं लागेल. मग आपल्याला काय होईल? आपल्याला पाहिजे ते चित्र दिसावं लागेल. म्हणजे टीव्ही हे म्हणजे आपला देह आहे. काय? टीव्ही म्हणजे हा आपला देह आहे, तो रिमोट म्हणजे देव आहे आणि ती वायर म्हणजे संत आहेत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणजे ही टीव्ही हा देह चालवण्याकरता आणि हा देह देवाच्या चरणी जाण्याकरता संतांची गरज भासते. आणि हे संत आपल्याला काय करतात? दास कसं व्हायचं त्या विठोबाचं हे शिकवतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणविता त्यांचे दास. एकदा का फक्त त्यांचं दास होऊन बघा, मग काय होईल? पुढे आस उरेना. कुठल्याही प्रकारची आस या जीवनात उरणार नाही. संत म्हणजे कल्पतरू आहेत. कल्पतरू झाड माहित आहे का तुम्हाला? त्या कल्पतरूच्या झाडाखाली जर आपण बसलो आणि जी इच्छा केली ना, ती इच्छा काय होते आपल्याला? तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू, तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू, ते ते कल्पतरू पुरविता. ते ते कल्पतरू पुरविता. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू, तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू, ते ते कल्पतरू पुरविता. ते ते कल्पतरू पुरविता. तुका म्हणे आम्ही जी इच्छा करू ते कल्पतरू पुरवतात. हरिपाठामध्ये पण याच्या संबंधाने एक प्रमाण आहे. कल्पतरू तळवटी जो कुणी बैसला, काय वानू त्याला सांगा जोजी. तो जे बोलेल ते पुरवतो. कोण?
कल्पतरू, त्याच्या अगोदरच एक चरण आहे, राजयाची कांता काय भीक मागे. राजाची जी पत्नी आहे ती जर भीक मागायला लागली तर काय बरं वाटेल का हो? तिला काही कमी आहे का? नाही. तिच्या चरणाजवळ सगळे सुख लोळण करतात. अशी स्त्री कुठल्या गावामध्ये भीक मागायला जाईल का? मग जर एकदा का आपण त्यांचे दास झालो, म्हणजे त्या राजाचे पुत्र झालो, त्या कल्पतरूच्या झाडाखाली बसलेला एक काय माणूस झालो, मग एवढं सगळं असताना आपण कोणाकडे हात पसरायला जाऊ का? एकदा का संतांचा सेवक झालो, त्यांचा दास झालो, तर पुढे कुठलीच आस राहत नाही. माझा संसार सफळ व्हावा असंही बोलावं लागत नाही. आपली आई मुलाचं भलं कर असं त्या आईला सांगावं लागतं का हो? बापाला सांगावं लागतं का आपल्या मुलाचं संगोपन व्यवस्थित कर? बोला. तुमची मुलं तुम्हाला सांगतात का आमचा सांभाळ नीट करा? असं सांगावं लागत नाही. एकदा का त्यांनी जन्म दिला का संगोपन करणारे तेच आहेत ना. मग तसे हे मायबाप म्हणजे कोण आहेत? आमचे देव आहेत. ते देव आमचे मायबाप आहेत. मग त्यांना सांगावं लागत नाही आमचं संगोपन कर. फक्त काय करावं लागतं? त्यांचं लेकरू होऊन राहावं लागतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एकदा का त्यांचं लेकरू झालं का मग काय होतं? ते आपल्यावर कृपा करतात आणि ती कल्पांतरी सरत नाही. मग ते कृपा करून झाल्यानंतर काय होतं? आपलं जीवनाचा उद्धार व्हायला लागतो. जीवन जे पतनाकडे चाललेलं असतं ना, ते तिकडं न जाता उद्धाराच्या मार्गाने जातं. कधी? जेव्हा संत आपल्या जीवनामध्ये येतात, संतांची सेवा होते. संतांची सेवा केली म्हणजे 5 जणांची सेवा होते. आपल्या मराठी भाषेत सांगायचं झालं तर 5 in 1. काय? 5 in 1 समजते ना मराठी? संतांची सेवा केल्यावर 5 फळपत्रात मिळतात. कुठले? संतांची सेवा 1, संत देव आहेत म्हणून देवाची सेवा 2, संत गुरु आहेत म्हणून त्यांची सेवा 3, म्हणजे संतांची सेवा, जे गुरु आहेत ती गुरुची सेवा. त्याच्यानंतर ते संत मायबाप आहेत, ते संत मायबाप आहेत म्हणजे मायबापाची सेवा. आणि 5वं ते संत ब्रह्म आहेत म्हणजे ब्राह्मणाची सेवा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हे म्हणजे संसार आहे आणि तो म्हणजे परमार्थ आहे. परमार्थ महाधन आहे ना. जोडी देवाचे चरण आणि संसार फलकट तो संसार येते सार भगवंत. हे सार भगवंत आहे, फळकट संसार आहे. मग तो हा हे म्हणजे काय आहे? संसार. आणि तो म्हणजे परमार्थ. आणि हे संसार आणि तो परमार्थ यांचं एकीकरण. तुम्ही म्हणाल संसार आणि परमार्थ एक कसा? तो एकच ठिकाणी येतो. कुठं? संता ठाई. परमार्थ आणि संसार एक होतो. कोणाच्या ठिकाणी? संतांच्या ठाई. आणि एकदा का तो परमार्थ आणि संसार संतांच्या ठाई एक झाला म्हणजे आपल्या जीवनातील मिळणारा लाभ आहे तो कसा आहे? उत्तम आहे. आणि असा हा उत्तम लाभ आपल्या जीवनात येण्याकरता काय करा? फक्त संतांची सेवा करा. देवाने सुद्धा संतांची सेवा केली. जगाच्या मालकाने श्रीकृष्ण भगवानाने पांडवांची सेवा केली. प्रत्येकाने काय केली? संतांची सेवा केली. आपण तर मनुष्य आहोत. मनुष्य योनी ही देवाच्या भजनाकरताच देवाने निर्माण केलेली आहे ना. मग या देवाचं भजन जो करतो तो आपण मनुष्य आहोत. मग या मनुष्याने देवाचंही भजन करा आणि त्यासोबतच संतांनी सांगितलेल्या मार्गावरही चाला. मार्गधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे. मार्ग दाखवलंय कोणी? मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत. त्या संतांनी मार्ग दाखवलेला आहे. कुठला? गाथा ज्ञानेश्वरी. ही गाथा ज्ञानेश्वरी वाचा. ती संतांच्या ठिकाणी असलेली कृपा आपल्याला दाखवेल. आणि ती कृपा जर प्राप्त करून घ्यायची असेल तर त्यांचा दास बना. एकदा का आपण त्यांचं दास बनलो तर जीवनातील आशा आपल्याला उरणार नाही. एकदा का आशा उरली नाही तर त्या आपल्या जीवनात असलेला जो सुख आहे तो कल्पांतीही सरणार नाही. आणि कल्पांतीही एकदा का सुख सरला नाही तर आपल्या जीवनातील खरा आनंद आपल्याला मिळेल. हे जीवन आनंदमय आहे आणि ते आनंदमय अजून बनवण्याकरता एकच करा, संतांचं भजन करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
जाता जाता एकच सांगेल, संतांची सेवा करा. संतांची सेवा केल्यानंतर कृपा मिळते. दास्यत्व केल्यानंतर पुढे आस उरत नाही. त्यांच्या ठिकाणी गेल्यानंतर जीवनातला खरा आनंद मिळतो. आणि हे सगळ्या 4 गोष्टी जर आपल्या जीवनात आल्या तर या भवसागरातून तरुण जाण्याकरता कुठलेही कष्ट होणार नाही. कल्याणच्या मार्गाने प्रवास करणारे आपण लोक आहोत. जर आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यावायचं असेल तर देवाने आपल्या 1000 नावाच्या नौका या भवसागरामध्ये सोडलेल्या आहेत. कुठलीही एक नौका पकडा आणि या भवसागरातून तरुण जा. आणि ती एक नौका कुठं शोधायची असेल तर घरामध्ये गाथा ज्ञानेश्वरी असू द्या. ती गाथा ज्ञानेश्वरी म्हणजे त्या नौकेत कसं बसायचं. नावाडी जसं बोलतो ना, या काय बोलतात, या प्लेटवर किंवा एखाद्या या लाकडावर पाय ठेवा आणि मग या नौकेत प्रवेश करा. तशी ही गाथा ज्ञानेश्वरी म्हणजे संतांनी दिलेली आपल्याला पाया आहे. त्या पायावर आपल्याला पाय द्यायचा आहे आणि त्या देवाच्या नावेच्या त्या होडीमध्ये आपल्याला बसायचं आहे आणि या भवसागरातून तरुण जायचं आहे. आणि या भवसागरातून तरुण जाण्याकरता एकमेव साधन आहे भोजन. आपल्याला शरीराचं ताप घालवतं, पण भजन हे मनाचं ताप घालवतं. शरीराला आलेला ताप हा भोजनाने जातो, पण मनाला आलेला ताप, डोक्याला आलेला जर ताप घालवायचा असेल तर एकच करा, संतांचं भजन करा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊलींची कृपा काय असते, हीच ती माऊलींची कृपा. पण हे सगळं कधी झालं, आमच्यासारखी बालकं जेव्हा माऊलीच्या सानिध्यात गेली, त्या संतांचा संग झाला, तेव्हा मी अशी बोलायला लागली. आणि ही मी जी बोलते ना, ती म्हणजे माऊलीची माझ्या प्रत्यक्ष कृपा आहे. माऊलीची कृपा काय असते, एकदा आळंदीत जाऊन बघा. जेव्हा आई वडील आपल्या मुलांना जेव्हा सोडून येतात ना, ते त्यांच्या कल्याणाकरिता, त्यांच्या जीवनाच्या उद्धाराकरिता तिथं सोडतात. काही काहींना असं वाटतं काय रे यांची मायबाप इथं सोडून येतात, पण ती त्यांच्या चांगल्याकरता सोडून येतात. सोडून येतात म्हणजे काय, रस्त्यावर सोडून येत नाही, माऊलीच्या कुशीत देऊन येतात. आपल्यापेक्षा श्रेष्ठ माऊली म्हणजे कोण आहे? माऊली ज्ञानोबा आहे. आपली माऊली काय करते, उदराला घालते, जन्माला घालते आणि सोडून देते. पण ती माऊली अशी आहे, ती जन्माला घालत नाही, पण जन्माला तिच्या जवळ गेल्यानंतर संगोपन करते. आणि या माऊलीने आमच्यासारख्याचं संगोपन केलं, म्हणून आज मी इथं उभी आहे. करविली तैसी केली कटकट, वाकुडी की नीट देव जाणे, कोणा कारणे झालेसे निर्माण, देवाचे कारण देव जाणे. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. रे कोरे रे वापुरे उतरे गणाशा बापरात महाराज उच्चारिला दे कारण्या फुला कराच्या बापरात महाराज तुका माने ज्ञानेश्वर राख पाया पालिंगरा घराच्या बापरात महाराज तुझी सीता ज्ञानदेव तुकाराम, देव गवर्धार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान